ते असं करताचे कासळ उकळून पडल्याला कधी चोंडा घ्यायचा नाही. नीट असं एकदम हातावर चोळा व्यवस्थित चोळून घ्या हातावर. आणि हळूच टाकायची त्याची बददिशी नाही वाजली पाहिजे. हां बस. आणि कमी कर गॅस पूर्ण. आता पोळी दुमडायची आणि साईडला काढून घ्यायची. फोडायची नाही. घे काढून तव्यात हळूच टोपल्यामध्ये. त्याचा काय खून करायला लागले जसा काय सर बाजूला. अशी दीदीने केलेली आहे पोळी आणि पोळी. उचलते मी आणि इकडून सारते त्याला, म्हणजे इकडून त्याला एकीकडून पुढं सारायचं आणि एकीकडून मागे बघ. हे का गोल फिरते का तसं करायचं. इकडच्यानं टाकलायचं आहे आणि इकडच्यानं मागे घ्यायचं आहे. ऐका हे बघ काट बघ कवडे आहेत त्याचे. पोळी ही महत्वाची काटात असते आणि आतलं पुरण पण सगळीकडे पसरून जातं. हे बघ हे का हे का धुवून घ्यायचा आहे चांगला एकदम. कुठं सुद्धा एक लाईन आली नाही पाहिजे, फाटकं कोणीकडून वरून आलं नाही पाहिजे, नाही तर तिथून पुरण बाहेर येतं. हे सगळं आतमध्ये घालायचं आहे. हे असं करायचं आहे आणि ह्याला रोल करायचं आहे. याच्यात ठेवून द्यायचं आहे. आपल्याला ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असते, पण एक साधारण तरी एवढं घालायचंच. कारण कणिक घेतलंय त्याच्यापेक्षा थोडा एक हिस्सा कमी इतकं तर घालायचं. आलं का? हे दोन मिटवायचं ते टाकायचं आणि त्याला वरी करायचं आहे. हे कसं दिसतोय? आहे का सुंदर? सुंदर नाही, व्यवस्थित. लाईनिंग पडल्या नाही पाहिजे. लाईनिंग पडल्या की फुटणार. नुसतं बोलायचं नाही, जमलं बी पाहिजे सगळं. नुसतं बोलण्यात नाही करायचं. आमटे दोन्ही जुळवून आतला खोलगट हात पुरण आत दाबायचं का? हा पुरण म्हणजे हलक्या हाताने दाबायचं म्हणजे खाली निघलं नाही पाहिजे. फक्त ते कसं हे जुळवायला लागलोय आत आणतोय ना ह्याला, ते ह्याच्यासाठी. हे बघ झालं का? हे बघ बरोबर आहे. वातड पोळी बिलकुल बनवायची नाही. हे बघ बसता अजून घे. खाली कणिक आहे त्याचा तिसरा हिस्सा पुरण पाहिजे. डबल तसं कुचायचं नाही. पहिला त्याचा सुद्धा व्यवस्थित गोळा करून घ्यायचा, नाहीतर मग ते पुन्हा फाटत असतं. परत आहे मांजरीच्या आजीने आपली मेहरबानी केली. खावा तू. आता म्हणू नको तू पुरणपोळी पण अक्का कडूनच शिकलीस. अक्काच आमची एक्सपर्ट आहे ह्याच्यात. हा ना? 4 जणी भाजायच्या. मी एकटी जर लाटायला असली तर का तर अक्का उंड करून द्यायचे. ज्या बाईचा उंडा परफेक्ट असतो तिच्या पोळ्या कधीच फुटत नसते, किती पण फास्ट लाटणारे नसू दे. फक्त फोंडा परफेक्ट. ते तुझी तू लाटायची. आता आपण नाही पिठामध्ये हे करायची का? एकदा लाट. निबर पीठ कधी असेल तर असं हलवून एकत्र करायचं. निबर पोळीला लागलं तर ते पोळीवर थोडंसं सगळ्या बाजूकडे लक्ष ठेवायचं. पोळीवर बिवर लक्ष ठेवायचं, बेलण्यावर बी ठेवायचं. तूप लाव. तिकडची दीदीची पोळी असं पण नाही म्हणू शकत, कारण दीदीची थोडा गॅस कमी कर.